नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गहू तांदळाचे पापड। त्यासाठी मी सर्वात अगोदर थोडासा डिंक भिजून घातलेला आहे आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी मी उकळायला ठेवलं गॅसवर। पाणी चांगलं उकळल्यानंतर 1 ग्लास त्यामध्ये गहू तांदळाचं पीठ टाकलं आणि पीठ चांगलं शिजून घ्यायचं आहे। पीठ चांगलं घुटून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं झाकण ठेवून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे। तुम्ही बघू शकता पीठ चांगलं घुटून झालेलं आहे आपलं। पातेल्यावर झाकण ठेवून थोडंसं वाफ काढून घ्यायची। थोडं वाफेमध्ये चांगलं शिजून घ्यायचं आहे। शिजल्यानंतर एक कोरा रुमाल घेतला, त्यावर थोडंसं पाणी टाकले रुमालाला पीठ चिटकू नये म्हणून आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। इथपर्यंत जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी सगळं पीठ एकजीव झालेलं आहे आणि आता आपण याचे पापड लाटणार आहोत। जो डिंक आपण भिजू घातलेला होता तो आता त्याचं पाणी झालेलं आहे, ते थोडंसं ताटाला लावून घ्यायचं, जेणेकरून जे पीठ आहे ते आपलं ताटाला किंवा बेलण्याला चिटकणार नाही। 3 दिवसापूर्वी मी 1 किलो तांदूळ आणि त्यामध्ये 1 ग्लास गहू याप्रमाणे भिजू घातलेलं होतं। रोज पाणी चेंज करून मग तिसऱ्या दिवशी मी ते तांदूळ वाळवून घेतले आणि नंतर दळून आणलेले आहे। या गहू तांदळाच्या पिठामध्ये मी रेडीमेड पापड मसाला टाकलेला आहे आणि मिक्स करून चाळून एकत्र करून ठेवलेलं होतं। तर असे एक एक करून मी सर्व पापड लाटून घेते। तुम्ही बघू शकता एकदम यामध्ये थोडेसे गहू टाकलेले असल्यामुळे ना तर पापड फाटण्याची किंवा ताटाला चिटकत नाही जास्त आणि त्या मसाल्यामुळे ते तांदळाचा कलर थोडासा पांढरा न येता थोडासा चेंज झालेला आहे आणि त्यामध्ये थोडे गहू पण टाकलेले असल्यामुळे ते एकदम पांढरे दिसत नाही, पण हे पापड एकदम खायला टेस्टी आणि खूप एकदम दुकानामध्ये नरडे मिळतात त्याप्रमाणे एकदम कुरकुरीत होतात आणि टेस्ट पण खूप छान लागते। टेरेसवर खूप ऊन असल्यामुळे सर्व पापड मी घरातच फॅन खाली वाळू घातलेले होते आणि थोडेसे सुकल्यानंतर मी एका टोपल्यात भरून वरती टेरेसवर नेऊन वाळू घातले। तुम्ही बघू शकता पापड आपले जवळपास सर्व तयार झालेले आहेत। फॅन खाली बऱ्यापैकी सुकलेले आहे। यानंतर मी हे सर्व पापड टोपल्यात भरून वरती टेरेसवर वाळवून आणले आणि बघू शकता तुम्ही मी तळून पण बघितलेले आहे संध्याकाळी, तर अगदी तेलात टाकले की एकदम फुलून असे वरती येत आहेत। तर मसाला टाकल्यामुळे आणि गहू तांदळाचे पापड छानच होते। एवढे पापड नरम झाले होते, एवढे छान झालेले होते की अगदी वयस्कर लोकांनी जरी खाल्ले तरी दात नसले तरी त्यांना ते टोचणार नाही, एवढे नरम झालेले होते। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।